कुल्फी ले लो कुल्फी. ही कुल्फी बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेलच. आज आपण बनवणार आहे बाजारात मिळते तशीच पण घरच्या घरी सहज मस्त अशी तयार होणारी आंबा कुल्फी. तेही घरात उपलब्ध असणाऱ्या अगदी साध्या साहित्यापासून. ही कुल्फी इतकी सॉफ्ट, क्रीमी आणि रसाळ झाली आहे ना की हिला अजिबात आईस क्रिस्टल आलेली नाही आहेत. आता ही खाल्लेली कुल्फी पाहून तुम्हाला कळतच असेल किती सॉफ्ट आणि क्रीमी झालेली आहे ही कुल्फी. प्रत्येक घासात आंब्याची भन्नाट चव आणि कुल्फीचं टेक्स्चर अगदी मन खुश करून जातं. बाजारात मिळते तशी स्मूथ क्रीमी टेक्स्चरची थंडगार आंबा कुल्फी जर तुम्हाला घरी बनवायची असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की सांगा. आणि अशाच घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया खास कुल्फी प्रीमिक्सपासून. सर्वात आधी एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. या जारमध्ये अर्धी वाटी साखर, 4 वेलची, 6 ते 7 काजू, पाव वाटी मिल्क पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घाला आणि सर्व पदार्थ बारीक वाटून घ्या. हे प्रीमिक्स म्हणजे आपल्या कुल्फीचं गुपित आहे. या प्रीमिक्सचा वापर करून आपण आंबा कुल्फीच नाही तर काजू कुल्फी, बदाम कुल्फी, पेरू कुल्फी, सीताफळ कुल्फी, चिक्कू कुल्फी अशा कितीतरी फ्लेवर्सच्या कुल्फी तुम्ही अगदी सहज बनवू शकता. आता हे सर्व पदार्थ चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत. तयार झालं आपलं जादुई कुल्फी प्रीमिक्स. एकदम सुगंधी आणि जादुई कुल्फी प्रीमिक्स तयार झालेला आहे. याच प्रीमिक्सचा वापर करून आपण एकदम मलाईदार स्मूथ क्रीमी टेक्स्चरची कुल्फी बनवणार आहोत. आता आपल्याला एकीकडे टोपामध्ये फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आहे आणि ते तापून घ्यायचं आहे. कुल्फी म्हटलं की आपल्याला मलाईदार फुल फॅटचं क्रीमच वापरायचं आहे. आता हे दूध आपल्याला उकळी येईपर्यंत चांगलं तापून घ्यायचं आहे. एकदा का दुधाला उकळी यायला लागली की आपल्याला वर आलेली साय चांगली दुधामध्ये मोडून घ्यायची आहे. आणि हे दूध आपल्याला साधारण 10 मिनिट मंद आचेवर चांगलं उकळून घ्यायचं आहे. म्हणजे दूध थोडं घट्ट होतं. इथे आपण जास्त काही दूध घट्ट करून घेणार नाही आहे. साधारण 10 मिनिट हे मी दूध चांगलं उकळून घेतले. आता या दुधामध्ये मी घालणार आहे तयार केलेलं सुगंधित आणि जादुई प्रीमिक्स. एका हाताने प्रीमिक्स घालायचं आणि एका हाताने ढवळत राहायचं म्हणजे प्रीमिक्स दुधामध्ये छान असं मिक्स होतं. या प्रीमिक्समध्ये आपण कॉर्नफ्लॉवर पावडर आणि काजू घातल्यामुळे दुधाला लवकरात लवकर घट्टपणा येतो. त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला दूध उकळायची गरज पडत नाही. आता याच्यामध्ये हे प्रीमिक्स घालून हे दूध साधारण अजून 10 मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे. साधारण दूध उकळून 10 मिनिट झालेले आहेत. दूध वरती येऊ नये म्हणून याच्यावरती मी एक चमचा ठेवलेला आहे. आता दुधाला उकळी आलेली आहे छान आणि दूध पण छान असं घट्ट झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता दुधाला किती छान असं फोमी आणि स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे. आपल्याला एवढंच दूध आटवायचं आहे, जास्त काही आटवायची गरज पडत नाही. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे प्रीमिक्स घातलेलं दूध चांगलं गार करून घ्यायचं आहे. दूध थंड होते तोवर आपण 2 रसाळ आंब्याचा गर काढून घेऊया. इथे मी 2 बदामी आंब्याचा वापर केलेला आहे. तुम्ही केसर किंवा हापूस आंब्याचा इथे वापर करू शकता. केसर किंवा हापूस आंब्याचा वापर केल्यामुळे कुल्फी एकदम अप्रतिम अशा चवीची तयार होते. आता मी इथे आंबा कापून याचे 2 वाटी गर काढून घेणार आहे. बदामी आंबा वापरला तरी कुल्फी छान अशी तयार होतेच. आता हा आपण गर काढून मिक्सर जारमध्ये घालूया, छान असा वाटूया आणि याचा चांगला गर काढून घेऊया. इथे मी 2 वाटी गर काढून घेणार आहे. दूध छान असं थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला 2 वाटी आंब्याचा गर घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि मिक्सरला लावून चांगलं फिरवून घेऊया.
असं का केलं ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. आता हे मिश्रण मिक्सरला चांगलं फिरून घेऊया. हे बघा किती सॉफ्ट क्रीमी असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला सगळं मिश्रण मिक्सरला लावून मिक्सरच्या भांड्यात मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे, वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला हे मिश्रण बारीक फिरवल्याने मिश्रण एकदम स्मूथ, क्रीमी आणि फ्लफी टेक्स्चरचं तयार होतं. अगदी क्रीम घातल्यासारखा टेक्स्चर येतो. याच्यामध्ये तुम्हाला वेगळी अशी अमूल क्रीम किंवा व्हिपिंग क्रीम घालायची गरज पडत नाही. आज आपण एकदम घरगुती स्टाईलमध्ये घरामध्ये उपलब्ध असणारा साहित्याचा वापर करून आंबा कुल्फी तयार करणार आहोत. ही कुल्फी इतकी मऊ, सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चरची तयार होते ना, की अगदी बाजारात मिळते ना तशीच. चव देखील अप्रतिम लागते. हे बघा आपलं मऊ, फ्लफी, क्रीमी असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण कुठलीही क्रीम घातलेली नाही आहे, तरी हे टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छान असं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपण कुल्फी मोल्डमध्ये भरूया आणि कुल्फी तयार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. माझ्याकडे 4 कुल्फी मोल्ड आहेत. आता याच्यामध्ये मी एक एक करून मिश्रण भरून घेते. कुल्फी मोल्डमध्ये हे मिश्रण भरून आपल्याला हे कुल्फी मोल्ड झाकण लावून फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवायचे आहेत. म्हणजे आज रात्री तुम्ही जर कुल्फी बनवून ठेवली तर उद्या सकाळी तुमची कुल्फी तयार झालेली असेल. टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. अगदी क्रीम टाकल्यासारखंच फील येते. अगदी कमी खर्चात ही कुल्फी तुम्ही बनवू शकता एकदम घरगुती स्टाईलने. आता याला झाकण लावून घेऊया. या मोल्डला झाकण लावून हे मोल्ड आपल्याला फ्रीजरमध्ये रात्रभर ठेवायचे आहेत. तुमच्याकडे जर कुल्फीचे मोल्ड नसतील तर चहाचे कप, कागदी कप जे काही तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे मिश्रण घालू शकता. आता माझ्याकडे कागदी कप होते, त्याच्यामध्ये मी मिश्रण घालून ह्याच्यावरती प्लास्टिक शीट लावून रबरने पॅक करून हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे रात्रभर सेट होण्यासाठी. याच्यापासून पण मस्त छोट्या छोट्याशा कुल्फ्या तयार होतात. हे अशा पद्धतीने प्लास्टिक शीट लावून रबर लावून हे कप आपल्याला कवर करून घ्यायचे आहेत आणि फ्रीजरमध्ये रात्रभर सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे छान अशा छोट्या छोट्या कुल्फ्या तयार होतील. आता माझ्याकडे थोडं मिश्रण उरलेलं होतं म्हणून मी एक श्रीखंडाचा डब्बा घेतला आणि त्या डब्यामध्ये हे मिश्रण चांगलं घातलं. आता डब्याला झाकण लावून हा डब्बा आपण रात्रभर फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा आहे. सकाळी उठल्यावरती तुम्ही बघा आपली कुल्फी किती सुंदर अशी सेट झालेली आहे. आता एक एक करून आपल्याला मोल्ड घ्यायचा आहे आणि तो मोल्ड एका ग्लासामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये डिप करून घ्यायचं आहे. म्हणजे कुल्फी सुटण्यासाठी मदत होते. पण त्या कुल्फीमध्ये आपल्याला एक आईस्क्रीम स्टिक दाबून घालायची आहे आणि मग कुल्फीचा साचा साध्या पाण्यात डिप करून घ्यायचा. हाताने थोडा रफ करून घ्यायचा म्हणजे हाताची ऊब साच्याला मिळून कुल्फी सुटायला मदत होईल. हे पहा कुल्फी एकदम सहज बाहेर आलेली आहे. आता ही कुल्फी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या कुल्फी काढून घ्यायच्या आहेत. वाह किती सुंदर रंग आणि मोहक सुगंध. आता याच्यावर आपण काजू बदाम कापून घालूया. खाण्यासाठी तयार आहे बाजारालाही टक्कर देणारी घरगुती आंबा कुल्फी अगदी घरातल्या साहित्यापासूनच. आता एक कुल्फी मी तुम्हाला चाकूने चांगली कापून दाखवते. किती क्रीमी आणि सॉफ्ट टेक्स्चरची झालेली आहे. अजिबात याला आईस क्रिस्टल आलेला नाही आहे. अगदी बाजारात मिळते ना तशीच सॉफ्ट आणि क्रीमी टेक्स्चरची कुल्फी तयार झालेली आहे. खाल्ल्यावर देखील तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती क्रीमी असं आहे की नाही. घरगुती कुल्फी एकदम बाजार स्टाईलमध्ये. चव देखील अप्रतिम अशी आलेली आहे. कुल्फीच्या प्रत्येक घासामध्ये आंब्याची चव आणि दुधाची मलाईदार चव आणि विरघळणारं सॉफ्ट टेक्स्चर. आता आपण कागदी कपातमध्ये ठेवलेले पण
कुल्फी बाहेर काढूया. आता याच्यावरची जी काही प्लॅस्टिक शीट होती, रबर होतं, ते काढून घेऊया. कुल्फी कपातून वेगळी करायच्या आधी याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम स्टिक घालून घ्यायचे आहेत, म्हणजे कुल्फी काढायला इझी होऊन जाईल. हे कप हलक्या हाताने रफ करून घ्यायचे. आता हा कागदी कप आपण चाकूच्या साहाय्याने कापून तो वेगळा करून घेऊया. म्हणजे तयार आहे अलगद बाहेर निघणारी आंबा कुल्फी. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. चला तर मग तुम्ही कपात तयार केलेली कुल्फी तर पाहिली. आता आपण या मिश्रणापासून तयार केलेला आईस्क्रीम पण बघूया. शेवटी उरलेलं बॅटर आपण श्रीखंडाच्या डब्यात घालून फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं. तो श्रीखंडाचा डब्बा काढून बघितल्यावरती मस्त असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. आता हे सेट झालेलं आईस्क्रीम पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच्या गोल चकत्या कापून घेऊया. या कापलेल्या गोल चकत्या आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर देखील थोडे काजू बदामचे काप घालायचे आहेत. आहे की नाही छान अशी रेसिपी? मग तुम्ही पण ही कुल्फीची आणि आईस्क्रीमची रेसिपी नक्की करून बघा. तुमची कुल्फी आणि आईस्क्रीम कसं झालं आहे हे मला कमेंट करून जरूर सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हेल्दी खा आणि आनंदी राहा.